मला फिरू द्या, माझी शिवसेना वाढवते, हे आत्मीयता तुमची दाबल्या जात नाही का? आला त्या दिवसच्या बैठकीमध्ये अनेकांनी फोन केले, जाऊ नका बैठकीत. कोणी जर माझ्या पाठीमागं लागलं हडरे काडी घेऊन तर मी लट घेऊन त्याच्या उरावर चढणारा माणूस आहे. आता असा आहे का हिंदुत्वाचा बाजार मांडला गेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात मुंबईत चालू होता आणि तो मुंबईचा झंझावात अमरावतीमध्ये ज्यांनी आणला असे शिवसेना एकसंघचे फाउंडर मेंबर, 3 वेळचे खासदार की ज्यांनी पायाला भिंगरी लावून मेळघाटसारखा दुर्गम भाग हा राजदूत गाडीने पिंजून काढला. म्हणूनच शिवसेना ही उभी झाली आणि त्याचे फळं काही आयत्या लोकांना चाखायला भेटले. पण ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी मेहनत घेतली, त्यांना मेहनतीचे फळ मिळाले. पण त्यांनी कधी अपेक्षा केलं नव्हतं की बाबा मी खासदार, आमदार, नगरसेवक होणार म्हणून. पण अशा वेळेस जेव्हा शिवसेना फोपावली, खासदार झाले, त्यानंतर त्यांना जी पक्षात आयते बिळ्यावर नागोबा आले, त्यांनी ती वागणूक दिली, ते स्वतः अमरावती जिल्ह्या लोकांनी पाहिली. पण सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्यातला जुना शिवसैनिक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच त्यांनी या वेळेला कोणाची चिंता न करता अमरावती जिल्ह्याच्या जुन्या शिवसैनिकांची मीटिंग घेतली. ते म्हणजे 3 वेळचे खासदार माननीय अनंतरावजी गोळे. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एकसंघ शिवसेना असताना आणि शिवसेनेमध्ये फूट झाल्यानंतर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्यावर आणि नेत्यांवर पुरी मरगळ आलेली आहे. विचारक्रांत झालेले आहेत, काय करावं काय नाही. तरी अशाही वेळेस तुम्ही पद नसताना अमरावती जिल्ह्याचं ह्या मीटिंगचं आयोजन का केलं? नाही, काय झालं की महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर ज्या पद्धतीनं शिवसेनेचं काम हे सातत्यानं वाढवणं गरजेचं होतं, ते काम वाढवणं एकदम थांबलं. आमच्या इथे शिवसेनेचे भरपूर पदाधिकारी आहेत, 3 जिल्हा प्रमुख आहे, आणि त्यांच्याकडून ह्या अपेक्षा आहे की संघटना तूट होतच असते. महाराष्ट्रातून अनेक लोक गेले, शिंदे गटात अनेक लोक गेले, पण तरी अजूनही महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहेत. आता मी मागच्या आठवड्यात माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळेस मी पाहिलं का मातोश्रीवर अजूनही लोकांचा तांडा, लोकांची गर्दी ही सातत्यानं सुरू आहे. लोक येऊन राहिले आणि मला याचा विश्वास आहे की आज जे काही शिवसेना फुटली, वेगळी झाली, लोक जाऊन राहिले, हे सगळी सूज आहे. कारण खरं हिंदुत्व या देशात म्हणतो मी, महाराष्ट्रात नाही, या देशात जर सर्वप्रथम कोण शिकवलं असेल तर शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. मला आठवत एक प्रसंग की प्रमोद महाजन जी होते ते स्वतः शिवसेना प्रमुखाला म्हणाले का हिंदुत्वाच्या या एका अजेंड्यावर आपण निवडणुका जिंकू शकत नाही. तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की एक दिवस पहा की या देशात फक्त हिंदुत्वाचा बोलबाला राहील. आज पहा, जे शिवसेनेचं खरं हिंदुत्व होतं ते हिंदुत्व आज इतर पक्षाने घेतलं आणि आज हिंदुत्वाच्याच नावावर लोक मतं देत आहेत. आणि मग ते जे ओरिजिनल हिंदुत्व आहे ते जर टिकवून ठेवायचं असेल तर जो आपला भगवा शिवसैनिक आहे, ज्यानं शिवसेनेचा भगवा सर्वप्रथम हातामध्ये घेतला, या जिल्ह्यामध्ये तयार झाले, फिरले, ते सगळे कार्यकर्ते एका ठिकाणी बोलावले पाहिजे आणि त्यांना ती जबाबदारी दिली पाहिजे. या उद्देशानं मी माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या परवानगीनं ही
त्या दिवसची बैठक मी घेतली. जनसामान्य लोकांचं असं म्हणणं आहे, उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्यसाहेब ठाकरे हे सुद्धा मातोश्रीमधून बाहेर निघत नाहीत. त्यामुळे लोकांचा प्रभाव हा शिंदे सेनेकडे जास्तीत जास्त चालला, म्हणूनच शिवसेनेवर मरगळ आली. यावर आपलं मत काय? एकदम बरोबर आहे. मी या बाबतीत हे करत नाही. परंतु कसं आहे का, जी शिवसेना आहे, जी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी स्थापन केली, ती शिवसेना केवळ महाराष्ट्रात नाही, मी पाहिली आहे, जम्मू काश्मीरपासून देशभर पसरली होती. आणि आजही लोकांना आता जे काही राजकीय वातावरण आहे, जे आपण म्हणतो की माननीय एकनाथरावजी शिंदे फिरून राहिले, माननीय देवेंद्रजी फडणवीस फिरून राहिले, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही खूप मोठ्या प्रमाणात फिरतात. तर यासाठी आपल्या पक्षातूनही फिरणं अत्यंत गरजेचं आहे. तुमचे कोकणातले जाधव जे होते, आज ते मीडियावर बोलतात की मला कुठलं तरी अधिकार द्या. तसंच तुमची परिस्थिती, म्हणजे तुम्ही मीडियावर बोलून दाखवणारे माणसं आहात, पण तुमच्याही मनात तो घोघात असे की मला कुठंतरी काम द्या, मला कुठंतरी काम द्या, मला फिरू द्या, माझी शिवसेना वाढवू दे. हे आत्मीयता तुमची दाबल्या जात नाही का? नाही, ही आत्मीयता माझ्या मनामध्ये होती. म्हणजे आता संपली आहे काय? नाही, म्हणूनच मी पक्षप्रमुखांची परवानगी घेतली आणि ही बैठक घेतली. आता जी जबाबदारी आता मी आता यावर्षी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव आहे आणि तो जन्मशताब्दी महोत्सव खऱ्या अर्थानं 23 जानेवारी 2026 पासूनच सुरू झाला. तो कार्यक्रम खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे होता अमरावतीमध्ये, झाला नाही आणि त्याची खंत माझ्या मनात होती. ती खंत मला चैन पडू देत नव्हती. नाही, शिवसेना प्रमुख ज्या शिवसेना प्रमुखांना एवढं जग जिंकलं, त्या शिवसेना प्रमुखांची जयंती शताब्दी महोत्सव आहे आणि आपल्या इथं काही होत नाही, ही खंत माझ्या मनामध्ये होती. आणि म्हणूनच खंत आपण पूर्ण करण्यासाठी मी माननीय उद्धवसाहेब यांची भेट घेतली आणि ती भेट घेऊन ही त्या दिवसची बैठक आम्ही लावली, ज्याचा अतिशय चांगला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. बा असा आहे, नेते जरी फिरत नसतील तरी आमच्यातही तेवढी क्षमता आजही आहे. मी अमरावती जिल्ह्यात पाहिलं की जिथं जिथं शिवसेनेचे आंदोलन राहतात, मग ते नरेंद्र पटोलेने आंदोलन घेतलं ते असो, त्यावेळेशी अनंतराव गुळे हे तिथं जातीने हजर होते. पण असं कोणत्या नेत्याला सुचलं नाही की कार्यकर्त्यावर संकट आल्यानंतर तिथं पोचा म्हणून. हे ऊर्जा आज तुमचे इतकं वय झाल्यानंतर जरी आहे, मग तुमच्याकडे हा फक्त एक कार्यक्रम दिला की यानंतर येणाऱ्या कार्यक्रमात तुम्ही प्रत्येक वेळेस हे कार्यक्रम घेत असाल की राहाल? नाही, बिलकुल. माझ्यावर त्यांनी ही जबाबदारी आता दिली का मी जायला पाहिजे, मी फिरायला पाहिजे. आणि त्यांच्या इतकाच मी देखील या जिल्ह्यामध्ये काम करू शकतो. मी मध्य प्रदेशचा संपर्क प्रमुख होतो, मी वर्धा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख होतो. आणि जेव्हा जेव्हा पक्षानं मला जेव्हा जी जबाबदारी दिली ती मी अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं पार पाडली. त्या ठिकाणी शिवसेना मोठी गेली. नाही, तुमचा हा प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्ष असल्यानंतर अमरावतीचे जे एकनिष्ठ म्हणून स्वतःला म्हणत होते, पाहता पाहता अमरावतीचा बुरुज हा ढासळत शिंदेकडे गेला. पण 3 वेळचे खासदारांना कितीही आमंत्रण आले तरी तुमची निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायम ठेवली, ढसळू दिली नाही किंवा तुम्ही तो विरोध घेऊन चालले. पण तरी तुम्हाला पक्षात तुम्ही जर कार्य करायला गेलं तर विरोध होतो. आमच्या निदर्शनात असं आहे. कसं आहे, त्या विरोधाला काही अर्थ नसतो, लोकांना कळत असते. जे विरोध करतात ते लोकांना कळते. आता त्या दिवसच्या जी बैठकीमध्ये अनेकांनी फोन केले, जाऊ नका बैठकीत, म्हणून लोकांनाही ऐकलं. म्हणजे तुमच्या शिवसेनेत दुभंगली तरी तो कित्ता अजूनही चालू आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. हा, बरोबर आहे. असं करायला नाही पाहिजे, असं करायला नाही पाहिजे. ही आपल्यावर संकटाची वेळ आहे आणि संकटाची वेळ आहे. यावेळेस पक्ष कसा वाढवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. कारण ज्या काळात आम्ही शिवसेना मोटरसायकलवर बसून वाढवली, आम्ही तेव्हा वाढवली म्हणून आम्ही खासदार झालो. घर बसल्या खासदार नाही झालो.
खासदार होण्यासाठी ज्या काही गुणवत्ता पाहिजे त्या गुणवत्ता आमच्यात नव्हत्या. म्हणजे आर्थिक आमच्याजवळ पाठबळ नव्हतं, कुटुंबाचं मोठंसं पाठबळ नव्हतं, जातीचं पाठबळ नव्हतं, परंतु केवळ लोकांजवळ आम्ही सातत्यानं गेलो. त्याच्यामुळे मी खासदार होऊ शकलो. 1 वेळा होऊ शकलो, 2 वेळा, 3 वेळा मी खासदार झालो. आजच्या कार्यकर्त्याला माझा हाच संदेश आहे का तुम्ही बसू नका, तुम्ही करा काम. तुम्हाला इतर पक्ष एवढं मोठं करू शकत नाही. आता जे लोक गेले पक्षातून त्यांची हालत काय आहे? आज म्हणजे हालत काय? स्वतः रोज हार विकत घ्या आणि नेत्याच्या गळ्यात टाका, याच्यापेक्षा काय हालत आहे? म्हणजे ज्यांना अपेक्षा होती बच्चू कडू जमिनीवरचा कार्यकर्ता आल्याबरोबर अमरावतीतल्या शिंदे सेनेतले सर्वजण दबले. पण तुमच्याजवळ 3 वेळचे खासदार असल्यानंतरही अनंतराव गोडेचा अमरावती जिल्ह्यात उपयोग घेतल्या जात नाही. ही खंत शिवसैनिकाला आहे, पण ही खंत तुम्हाला नाही का? असं आहे की आपली रेष जर मिटत असेल तर आपण मोठी रेष काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण नवीन रेष काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो सिद्धांत माझा आहे. शिवसेना प्रमुखांजवळून माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांकडून मी ह्याच गोष्टी शिकलो आहे. ह्यात की आपल्याला जिथं जेव्हा अडचण येते तेव्हा आपण नवीन शोध घेतला पाहिजे, नवीन मार्ग पाहिला पाहिजे आणि नवीन शोध घेऊन नवीन मार्ग पाहून त्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. मी जेव्हा हा निर्णय घेतला का नाही आपण बैठक घ्यायची, तेव्हा मलाही असं वाटत होतं की लोक येतील की नाही, परंतु मला याचा अनुभव आला की आजही जो शिवसैनिक आहे तो आजही तयार आहे. आणि ही जी मरगळ आहे, जी आज दिसते आहे मरगळ, बा लक्षात ठेवा की या देशामध्ये मी जेव्हा खासदार व्हायचा होतो तेव्हा काँग्रेसचे 400 खासदार होते. 400 खासदार, त्याच्यानंतर कोणत्याच पक्षाचे आले नाही. 400 खासदार अमरावती जिल्ह्यातल्या, म्हणजे देशामध्ये ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर अगदी आमदार, खासदार, मंत्री, जंत्री, पंत्री सगळे एकजुटीनं काँग्रेसचे होते. अमरावती जिल्ह्यामध्ये कोणी असं म्हण होती का गाडं उभा करा की दगड उभा करा काँग्रेसचा आणि त्याच्यावर काँग्रेसचा शिक्का मारा, तो निवडून आला म्हणून समजा. अशी एवढी भयानक परिस्थिती असतानाही कोणत्याही प्रकारचं राजकारणाचं ज्ञान फारसं मोठं नसतानाही माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता हा लोकसभेला निवडून आला. आमचे 3 आमदार सर्वसाधारण स्थितीमध्ये असतानाही ते निवडून आले. त्याच्यामुळे कार्यकर्त्याला माझा हाच संदेश आहे की घरात बसू नका. तुमच्यासमोर सत्तेचं ताट आहे, त्या ताटामध्ये चांगलं अन्न आहे, पण ते आता तुम्ही कसं घ्यायचं, कसं खायचं हा कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. पण तुम्ही नेते जर घरात बसले तर कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण कशी होईल यासाठी तुम्ही सिनियर म्हणून तुमच्या येथील नेत्यांनाही तुम्हाला संदेश द्यावा लागेल किंवा नेत्यांनाही हे समजून सांगावं लागेल की आता पाय मोडणं कमी करा, पाय ओढता ओढता तुम्ही समजाल. कसं आहे, आता सध्या काही निवडणुका नाही आहे, काही अडचणी असतात. मधातल्या काळामध्ये माननीय उद्धव साहेब यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते कदाचित फिरू शकले नसले पाहिजे, किंवा शिवसेनेमध्ये इतकी मोठ्या प्रमाणात पडझड झाली, त्या पडझडीमध्ये त्यांना असं वाटलं का आपण यासाठी मुंबई महापालिका महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी सर्व लक्ष मुंबई महापालिकेत घातलं. जेवढे नेते मुंबईमध्ये होते त्यांना सांगितलं का तुम्ही मुंबईत थांबा, पहिल्यांदा आपण मुंबई महापालिका जिंकू. पूर्वी शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिका जिंकली, नंतर महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिरली. कदाचित त्यांना याही वेळेस वाटलं असेल, परंतु याचा अर्थ असा नाही. आता माननीय उद्धव साहेबांनी ठरवलं आहे विदर्भाचा दौरा करायचा, मराठवाड्याचा दौरा करायचा. ते निघतील, करतील दौरे. आता आमच्याजवळ नेत्यागणाची कमतरता झाली, खासदारांची कमी झाली, आमदारांची कमतरता झाली, परंतु निष्ठावान पदाधिकारी, निष्ठावान आमदार, निष्ठावान खासदार आजही शिवसेनेत आहे. आज जरी असं वाटत असलं की वरिष्ठ नेते फिरत नाही, त्यांनी फिरायला पाहिजे, पण ते फिरतील. ते फिरतील आणि शिवसेना आम्ही पुन्हा उभी करू. आज तुम्हाला अमरावती जिल्ह्यात मीटिंग घ्यावीशी वाटली
की तुमच्या मनात ती खंत होती, याचा अर्थ लोकांनी असा काढायचा आहे की जे सध्या पदाधिकारी आहेत ते निष्क्रिय आहेत म्हणून? सामान्य माणूस हा अत्यंत हुशार आहे, त्यामुळे कोणी काय केलं नाही, कोणी काय केलं याचा सगळा विचार ते करतील. आपण आपल्याला काय करायचं आहे आणि आपण कसं पुढं जायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे. मग ज्यांच्यावर या जबाबदाऱ्या आहे त्यांनीही पुढाकार घेऊन पुढं आलं पाहिजे. आणि ते जर पुढं आले तर शिवसेनेला अधिक मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. विरोध हा होत असतो. मलाही मोठा विरोध झाला. ज्या दिवशी मी बैठक लावली त्या दिवशी लोकांना व्हॉट्सअपमध्ये टाकलं, समाज माध्यमांवर मार आलं. पण त्या समाज माध्यमांवर कोणी कुत्रं भुंकलं म्हणून त्या कुत्र्याच्या भुंकण्यासाठी आपण पळून जाणारा मी शिवसैनिक. कोणी जर माझ्या पाठीमागं लागलं हडरे काडी घेऊन तर मी लट घेऊन त्याच्या उरावर चढणारा माणूस आहे. किंवा अरे तुरे करून पक्ष वाढत नसतो. तर पक्षाला तुमची ताकद द्यावी लागते, पक्षाला तुमचा विचार द्यावा लागतो, पक्षाला तुमचं संघटनाचं जे कौशल्य आहे ते कौशल्य जर तुम्ही पणाला लावलं तर संघटना पुन्हा उभी होऊ शकते. मी निश्चितपणे सांगतो की मी जी कृती केली आहे त्या कृतीला जेवढे पदाधिकारी आहे ते पदाधिकारी हळूहळू साथ देतील. मला काही नको आहे आणि पक्षासाठी मी जर करतो तर जे पक्षाचे मंडळी आहे ती निश्चितपणे हळूहळू माझ्यासोबत येतील आणि पक्षासाठी काम करायला सुरुवात करतील. बरं, मागील तुमच्या वेळेचे कार्यकर्ते आहे आणि आताच्या कार्यकर्त्यांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? नाही, पूर्वीचा आमच्या काळातला कार्यकर्ता अपेक्षेविना काम करत होता. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुरत्न सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, बस एवढंच. हे करताना मी नगरसेवक होईल काय, हे करताना मला कोणतं पद मिळेल काय, मी आमदार होईल का, हा विचार त्याच्या मनात नव्हता. आज कार्यकर्त्याला मला काय मिळेल, पण असं मिळत नसते. सोनं जर आहे ते जर तडकून तर त्याला आगीमध्ये उतरावं लागते, आगीमध्ये लालबुंद व्हावं लागते, नंतर पाण्यात पडावं लागते. तेव्हा कुठं त्याचं सुवर्ण, त्याचं सोनेपण, त्याची किंमत हे जगासमोर येते. बरं, त्यावेळेच्या हिंदुत्वात आणि आताच्या हिंदुत्वात तुम्हाला काय फरक वाटतो? जसे खरात प्रकरण एवढं मोठं झाल्यानंतर सुद्धा आज खऱ्यात तर फक्त आतमध्ये टाकलं, कारवाई झाली नाही, पण आताच ते कुठेतरी औरंगाबादला त्या कोणी जिहादचं प्रकरण किंवा कुठलंही प्रकरण जर असं झालं तर डायरेक्ट त्यांच्या घरावर बुलडोजर चालतात. म्हणजे मंत्र्यांवर कारवाई होत नाहीत, हिंदुत्ववादी जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाहीत, पण अदर कास्ट म्हणजे मुस्लिम जर असला त्याच्यावर आवर्जून. आता असं आहे का हिंदुत्वाचा बाजार मांडला गेला आहे. शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य होतं पूर्वी, 92 कोळी 96 कोळी मराठा कुणबी माळी धनगर कोणी असो तो प्रत्येकजण, मुस्लिम दलित, तो प्रत्येकजण शिवसैनिक आहे. ते तांदळामध्ये खडे असतात तसेच समाजामध्ये काही लोक असतात. मग ते खडे दूर सारून जे चांगले तांदूळ आहे त्या चांगल्या तांदूळाचा भात आपण केला पाहिजे आणि लोकांची पोटं भरली पाहिजे. आलं लक्षात? तो प्रयत्न शिवसेना प्रमुखाने केला. आजही तो प्रयत्न आमचा आहे आणि आम्ही भविष्यामध्ये तो करत राहू. येणाऱ्या नवीन शिवसैनिकांना तुम्ही, शेवटला प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? काम सुरू करा. घरात बसून तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्हाला जर काही मिळण्याची अपेक्षा असतील तर घरात बसून तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, पक्षाच्या संघटनेमध्ये स्वतःला वाहून घ्यावं लागतील, पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. त्यात तुमची जर चुणूक दिसली तर तुम्हाला तिकीट मागण्याची गरज भासणार नाही. आपोआप तुमच्या हातामध्ये पक्षाची तिकीट येईल. हा माझा अनुभव आहे. हे होते 3 वेळचे अमरावती जिल्ह्याचे खासदार अनंतरावजी गुळे, फाउंडर मेंबर आहेत. अजूनही 30 धग त्यांच्या बोलण्यातून प्रगट होते आणि त्यांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला अजूनही जर प्रतिसाद मिळाला आणि त्यांच्या नेतृत्वाला किंवा त्यांनी केलेल्या कार्याला जर अमरावतीतील नेत्यांनी त्यांचे पाय मागे ओढून धरलेले तर येणाऱ्या काळात नक्कीच शिवसेना
इथं फोपावल्याशिवाय राहणार नाही हा त्यांना आत्मविश्वास आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का भन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश सागरे, कॅमेरामॅन जगदीश बडोदा. धन्यवाद. धन्यवाद.